नमस्कार, मी सुनीता. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिल्याबद्दल, केलेल्या लाईकबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार मानते. तर सकाळी 6:30चं दृश्य जे काही होतं ते तुम्हाला दाखवलेलं होतं. सगळे गेले म्हटल्यावर आपलं जी काही कामांची सुरुवात आहे ना, ती अगदी पटापट आणि मस्त छान पद्धतीने होत असते. मोकळं घर असलं म्हणजे आपल्याला पटापट आवरायला उशीरही लागत नाही आणि आपली कामं जी आहेत ना, तशी पटापट होतात. पण जास्त वेळ वाया न घालवता आपण मोबाईल म्हणा किंवा काही म्हणा, ते बघण्यामध्ये जर आपला वेळ वाया घालवायचं ठरवलं ना, तर मात्र आपली कामं काही होत नाही. 1.5 ते 2 तास अगदी पटकन असे निघून जातात ना, तर आपल्यालाच कळत नाही. पण ते न करता आपण आपली कामं जर पटापट सुरुवातीला आधी करून घेतली, तर मात्र बाकीचा जो वेळ आहे ना, तो आपलाच असतो आणि त्यावेळेस मात्र आपण इतके रिलॅक्स आणि मस्त छान घर आवरलेलं, स्वच्छ, नीटनेटकं असून ज्यावेळेस आपण रिलॅक्स असतो ना, तेव्हा काहीतरी मनाला जरा बरं वाटतं, की अरे, सगळं आवरल्यानंतर मी स्वतःसाठी काहीतरी निवांत असा वेळ देऊ शकते. घरातून सगळे जर पटकन गेले, तर मात्र पटकन आपली कामं होतात आणि आपल्याला बराचसा वेळ आपल्या स्वतःसाठीही आपण देऊ शकतो. माझ्या बाबतीत तरी असं होतं, ज्यावेळेस सकाळी यांना लवकर जायचं असलं आणि वेदू आणि सिद्धीन त्यांनाही, तर मात्र मग मी 10 पर्यंत माझी सगळी कामं होऊन स्वतः रिलॅक्स होते आणि दुपारचा टायमिंग किंवा 10 नंतरचा जो काही टायमिंग आहे ना, तो मात्र मी स्वतःसाठी देऊ शकते. तर सकाळी माझी हीच धावपळ असते, की जेणेकरून पटापट सगळं काही आवरून घेईल आधी सुरुवातीला आणि मग नंतर मला जे काही करायचं आहे ना ते. सगळ्यात आधी मी सोफा व्यवस्थित नीट असा आवरून घेतला. कारण रात्री जरी आवरलेला असला किंवा सकाळी उठल्यानंतरही आपण ती वस्तू व्यवस्थित छान आवरून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. रात्री बरीचशी निगेटिव्हिटी म्हणा किंवा काही म्हणा, रात्रीचं ते अंथरूण म्हणजे बेड म्हणा किंवा सोफा म्हणा व्यवस्थित छान झटकून वगैरे अंथरूण घेतला ना, जरी व्यवस्थित असलं तरीसुद्धा, तर घर छान व्यवस्थित आणि आवरल्यासारखंही वाटतं. नाही तर घरामध्ये म्हणजे अगदी अर्धवट आपल्याला जी काही कामं आहेत ना, ती वाटत असतात. त्यामुळे झाडू मारायच्या आधी हे सगळं व्यवस्थित असं आवरून घेतलं आणि त्यानंतर सगळ्यात आधी मी कपडे वॉश करून घेतलेले आहेत. कपडे मी आज हातानेच धुतले. म्हणजे डेली मी हातानेच धुते. फक्त काही जास्त वगैरे कपडे असले किंवा गोधड्या वगैरे धुवायच्या असल्या त्यावेळेसच मी मशीनमध्ये, कारण जास्त कपडे नसतातही आणि त्याच्यात व्यवस्थित निघतही नाही. त्यामुळे मला हातानेच कपडे वॉश करून घ्यायला आवडतं. मग कपडे आधी धुवून घेतलेली होती आणि वाळवायला टाकते, कारण हिवाळ्यातही असून आणि माझ्या बेडरूमच्या बाल्कनीतनं जास्त ऊन येत नाही आणि उशीर जर झाला कपड्यांना, तर मग या साईडला कपडे व्यवस्थित वाळत नाही. मग पुढच्या बाल्कनीमध्ये मला ते कपडे टाकावे लागतात. त्यामुळे मग मी कपड्यांचं काम सगळ्यात आधी करत असते, जेणेकरून एक काम झालं ना, तर पूर्ण काम झाल्यासारखं वाटतं आणि मग व्यवस्थित छान झटकून वगैरे झाल्यानंतर, झाडू मारल्यानंतर ज्यावेळेस खिडक्या वगैरे ओपन करून अशा पद्धतीने मस्त छान असं मोकळं वातावरण जे आहे ना, ते घरामध्ये वाटत असतं. जरा उशिरा उघडते मी विंडो. 7:30 पावणे 8चा टायमिंग असेल हा, तर त्यावेळेस मग झाडांना पाणी टाकायला सुरुवात केली होती. कारण लादी पुसायच्या आधी जर झाडांना पाणी वगैरे टाकून झालेलं असलं, तर आपल्या बाल्कनीमध्ये कुंड्यांमध्ये आपण पाणी टाकतो ना, त्यावेळेस थोडं तरी पाणी बाहेर सांडलंच जातं किंवा बाल्कनी जी आहे ती खराब होते. मग लादी पुसायच्या अर्ध्या तास आधी जर झाडांना पाणी वगैरे टाकून घेतलेलं असलं, तर त्यातलं सगळं काही पाणी खाली नितरून जातं आणि मग व्यवस्थित छान बाल्कनी पुसल्यानंतर मग क्लीन होऊन जाते. पुन्हा परत आपली बाल्कनी खराब होत नाही. त्यामुळे लादी पुसायच्या आधी ही काळजी मी घेतेच आणि आठवणीने सगळ्या झाडांना पाणी टाकून घेते. तर नाही तर मग एखाद्या दिवशी गॅपही पडतो. मग जर पाणी टाकायचं राहिलेलं असलं किंवा एक्स्ट्राची काही कामं असली, तर मग एखादा दिवस गॅप पडला तरीही चालतं. रोज-रोज पाणी नाही घातलं तरी हिवाळ्यात जास्त काही झाडांना पाण्याची गरज वाटत नाही. पण आता याच्यापुढे उन्हाळ्यामध्ये रोज मात्र झाडांना पाणी घातलंच पाहिजे. 2 टाईम जरी घातलं तरीसुद्धा कमी पडतं. उन्हाळ्यात जास्त प्रमाणामध्ये पाणी लागतं. जसं आपल्या शरीराला पाण्याची गरज आहे, तशीच झाडांनाही पाण्याची गरज असतेच. तर झाडांना पाणी वगैरे घालून झालेलं आहे आणि टिफिन दिल्यानंतर असा काहीसा पसारा जो आहे ना, तो आपल्या किचनवरती पसरलेलाच असतो. सगळ्यांचाच असतो. ज्यावेळेस टिफिन वगैरे देऊन झाल्यानंतर असा पसारा आपल्याला आपल्या किचनमध्ये दिसत असतो. तर तो आता पटापट आवरून घ्यायचा आहे. कपडे तर वॉश करून झालेले आहेत. घरातलं सगळं काही आवरून झालेलं आहे. ओटा तेवढा क्लीन करायचा राहिलेला आहे. सुरुवातीला जी काही भांडी होती सगळी बेसिनमध्ये टाकलेली आहेत आणि खरकटं मात्र काढूनच घेते मी. अगदी चहा पावडर जरी असली ना आपली चहाची, तीसुद्धा काढून घेते. जेणेकरून आपला जो सिंक आहे ना,
तो व्यवस्थित राहतो आणि पाईपामध्ये खरकटं वगैरे अटकून आहे ना बराचसा कुबट वास वगैरे येतो मग किचनमध्ये आणि तेही चांगलं वाटत नाही. किचनमध्ये गेल्याबरोबर त्याचा वास ज्यावेळेस दुपारच्या वेळेस ऊन पडतं ना त्यावेळेस बऱ्याचशा जणींच्या किचनमधून मग असा कुबट वास यायला लागतो. त्यामुळे बऱ्याचशा वेळेस आपण काळजी घेतलीच पाहिजे की खरकटं याच्यामध्ये नाही टाकलं ना तर अजिबात आपल्या बेसिनचा पाईप आहे ना तोही भरत नाही किंवा वासही येत नाही वेळच्या वेळी जर आपण खरकटं काढत राहिलो तर. तर भांडे सगळे मी त्याच्यातून काढून घेतले बाहेर आणि आधी सिंक आहे ना एक मी घासणी त्याच्यासाठी स्पेशलच ठेवलेली आहे. सुरुवातीला सिंक घासून घ्यायचा आणि त्यानंतर मग भांडी घासायला सुरुवात करते. तर जी काही घासलेली आपण भांडी त्याच्यात ठेवतो तर सिंक व्यवस्थित छान स्वच्छ असेल तर मग भांड्यांनाही तो चिकटपणा लागत नाही. नाही तर मग आपण बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये खरकटी भांडी ठेवल्यामुळे सिंक आपला खराब झालेला असला तर सुरुवातीला जर त्याला वॉश करून घेतला तर व्यवस्थित छान आपण बाकीची भांडी क्लीन करून मग त्याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि भांडी बऱ्याच वेळेला अशी टेकून छान जोर वगैरे लावून जर आपण घासली तर छान निघतात. अगदी मुलांना जर एखाद्या वेळेस घासायला सांगितली तर ते हातातल्या हातात वरचेवर भांडी घासून तिथंच धुण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपण बऱ्याच वेळेला त्यांना सांगतो की अरे अशा पद्धतीने व्यवस्थित छान टेकून भांडी धुवा. पण तेव्हा त्यांचं उत्तर असतं की टेकून धुवा किंवा हातात धुवायचीच तर आहेत ना, असं उत्तर मात्र मुलींचं असतं. त्यामुळे चालून घ्यावं लागतं कारण बऱ्याच वेळेला आपण जर त्यांना तसं सारखं सांगत राहिलो तर तेही म्हणतात तुला बाई कसंही काम केलं ना तरी आवडतच नाही आमच्या हाताचं. मग तुझं काम बऱ्याच वेळेला मुलंही म्हणतात की तुझं काम तू कर, तुला काही कसंही केलं तरी आवडत नाही. तर चालून घ्यावं लागतं आपल्यालाही. चला भांडी सगळी घासून झालेली आहेत आणि धुवूनही झालेले आहेत. आता गॅस ओटा मस्त छान असा क्लीन करून घेते. सुरुवातीला गॅस व्यवस्थित असा घासून घेते कारण रोजच्या रोज आपण स्वयंपाक वगैरे करताना बरेचसे तेलकट वगैरे शिंतोडे त्याच्यावरती उडलेलेच असतात. तर छान व्यवस्थित असा आपण धुवून नाही घेतला ना तर तेलकटच राहतो आणि आजूबाजूचा परिसरही थोडाफार तेल तिथं उडतच असतं या लाद्यांवरती. तर त्याही रोजच्या रोज अशा पद्धतीने धुवून वगैरे घ्याव्याच लागतात. आणि मग शेवटी आपला किचन ओटा व्यवस्थित छान धुतलेला असला तर मग बारीक मुंग्या म्हणा, चिलटे म्हणा आजूबाजूला येत नाही किंवा ओटा जो आहे ना तो क्लीन असा आपला वाटत असतो. आता सगळा संपूर्ण ओटा धुवून झाल्यानंतर मग आता वायपरने संपूर्ण पाणी त्याचं काढून घेणार आहे सिंकच्या साईडने. आणि नळ वगैरेही रोजच्या रोज आपण स्वयंपाक करताना ना तेलकट वगैरे हात नळांना लागतोच आपला. तर तेही आपण व्यवस्थित रोजच्या रोज ज्यावेळेस 2 मिनटं अगदी लागतात पूर्ण किचन ओटा धुवून झाल्यानंतर जर आजूबाजूच्या लाद्या आणि नळ व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घेतले ना तर तिथलंही भाग अगदी चकाचक राहतो आणि नळही छान व्यवस्थित राहतात. नाही तर बऱ्याच वेळेला तेलकट हात लागून नळही आपले खराब झालेले असतात. तर तेही रोजच्या रोज धुवून घेणं, स्वच्छ करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि शेवटी आपले साबण किंवा आपली जी घासणी आहे ते ठेवायचा डब्बासुद्धा व्यवस्थित छान क्लीन करून ठेवला तर त्याचाही वास येत नाही. नाही तर त्या घासणीमध्ये आपण जर ते उष्ट खरकटं तसंच ठेवलं तर त्या घासणीचाही अगदी बेकार असा स्मेल येतो आणि मग ते चांगलं वाटत नाही. व्यवस्थित छान धुवून वगैरे आपले भांडे क्लीन करून झाल्यानंतर मग संपूर्ण जो काही आपला साबणाचा डब्बा आहे तोही व्यवस्थित छान धुवून घासणीही व्यवस्थित छान धुवून ठेवून दिलेली आहे. आणि लास्टला मग आता किचन ओटा पुसून घेतलेला आहे एका ओल्या सुक्या कापडाने आणि आजूबाजूचा परिसरही तशाच पद्धतीने पुसून घेतलेला आहे जेणेकरून छान स्वच्छ सुकेल आणि क्लीन राहील किंवा मच्छर वगैरेही होत नाही. जर कोरडं वातावरण व्यवस्थित छान कोरडं असलं ना आजूबाजूचं किचनच्या सिंकच्या साईडने तर मग सगळं व्यवस्थित राहतं. मिक्सरचा वापर आपल्याला रोजच्या रोज होत असतो स्वयंपाकघरामध्ये रोज आपल्याला लागतो आणि त्याच्यावरतीच आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेताना एखाद्या वेळेस उडतंही तर ते तेव्हाच्या तेव्हा जर नाही पुसून घेतलं तर ते कडक होऊन जातं आणि मिक्सरही आपला खराब होऊन जातो. तर अशा पद्धतीने रोजच्या रोज एक हात फिरून घेतला तर आपला मिक्सर छान मस्त क्लीनही राहतो आणि आठवड्याभराची जी काही क्लिनिंग आपण करतो ना ती मात्र आपल्याला करायची गरज पडत नाही. रोजच्या रोज जर आपण वस्तू छान क्लीन वगैरे करत राहिलो तर. आता या साईडचा जो काही सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे ना तोही अशा पद्धतीने क्लीन करून घेतलेला आहे. आणि तिकडच्या साईडला जी आपली लोणच्याची बरणी मी ठेवलेली होती ना
ती खाली करून घेतलेली आहे मी, कारण आता त्याच्यात थोडंच लोणचं शिल्लक होतं, तर ती खाली करून धुवून ठेवून दिलेली आहे. नाही तर मग त्या साईडला ती बरणी माझी ठेवलेली असते दरवेळेस. तर आता 2 दिवस आधीच मी ते संपूर्ण थोडंसं होतं त्याच्यामध्ये तर खाली करून ठेवून दिलेलं आहे. फ्रीज व्यवस्थित पुसून घेतलेला आहे, कारण रोजचा वापर करत असताना फ्रीजलाही आपला हात लागतो स्वयंपाक वगैरे करताना. एक हात फिरवला की आपला फ्रीजही छान क्लीन होऊन जातो, नाही तर मग त्याच्यावरती आपली बोटं वगैरे उमटलेली दिसतातच. किचन पूर्ण आवरून झाल्यानंतर फॅन लावून दिलेला आहे, जेणेकरून ओटा पुसताना ओला झालेला असतो तर मग लवकर सुकतो आणि सिंक वगैरेही लवकर सुकून जातं. किचन क्लिनिंग झाली की मग राहतो आपला हा वॉश बेसिनचा भाग, तर तेही डेटॉलने व्यवस्थित असं धुवून घेते. आणि आजूबाजूला ना बऱ्याच वेळेला इथं हँडवॉश वगैरे करताना म्हणा, काही म्हणा, पाण्याचे शितळे उडलेले असतात, तर आजूबाजूला ना ओला भाग असतो. तर ओलसर राहिलं की तिथे शेवाळ वगैरे व्हायची शक्यता असते किंवा बारीक चिलटे वगैरेही होतात. त्यामुळे आजूबाजूचा परिसरही व्यवस्थित छान क्लीन करून घेणं किंवा पुसून घेणंही तितकंच रोजच्या रोज महत्त्वाचं असतं. तर तिथे छान व्यवस्थित असं पुसून घेत आहे. एकदा व्यवस्थित धुवून घेतलं आणि त्यानंतर आजूबाजूला एका कापडाने पुसून घेतलेलं आहे. हे सगळी कामं करत करत 9 वाजलेले होते. 9 वाजेपर्यंत अशी सगळी कामं झालेली होती. घरात आपण बरेचसे शोपीस वगैरे असतात किंवा अशा पद्धतीने आपला कासव वगैरे असतो, तर काचेचा असला तर त्यातलं पाणीही रोजच्या रोज बदलवून घ्यावा लागतो आणि पाण्यातच त्याला ठेवावा लागतो, कोरडा ठेवू नये. आणि त्यातलं पाणी सुकलं की मग ती प्लेट खराबही होते. किंवा बांबू ट्री म्हणा, तर असे जे काही आहेत ना ते रोजच्या रोज आपल्याला क्लीन करून घ्यावेच लागतात. आणि त्यानंतर मग डस्टिंगचं काम लादी पुसायच्या आधी जे काही असतं ना, बरीचशी धूळ वगैरे जमा झालेली, ती मात्र मी इथे पुसून घेत असते. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये ना हळदी-कुंकू ठेवलेलं होतं, म्हणजे स्वाध्यायवाल्यांनी ठेवलेलं होतं ते. स्वाध्यायवाल्यांनी हे बघा अशा पद्धतीने आम्हाला हे कार्ड दिलेलं होतं. म्हणजे विचारांचं जे काही देणं-घेणं आपण त्याला म्हणतो, एका विचारांचं दान म्हणतो, ते त्यांनी अशा पद्धतीने मस्त छान कार्डवरती लिहून घेतलेलं होतं प्रत्येकीने आणि अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला ते दिलेलं होतं भेट म्हणून. तर आमच्या बिल्डिंगमध्ये स्वाध्यायवाल्यांनी ठेवलेलं होतं ते. ते मला खूप जास्त आवडलं, म्हणून मग मी ते इथं वरतीच ठेवलेलं आहे, जेणेकरून आपण ते रोज वाचू शकतो किंवा त्या विचारांचं आपण पालन करू शकतो. भगवंताने सांगितलेले आहे की तुझ्या माझ्यावर विश्वास आहे ना, तुझ्या कर्माची जबाबदारी माझी आहे. तू फक्त एक निमित्त मात्र आहेस. तू फक्त काम कर. यालाच म्हणतात निमित्त मात्र. तर भगवंतावर जर आपण विश्वास ठेवला तर आपली सगळी जी काही कामं आहेत ना ती मार्गी एक ना एक दिवस लागतातच. तर ते वाक्य ना त्यांनी जे लिहिलेलं आहे ना ते मला खूप जास्त आवडलं. मग मी ते असं वरच ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्या घरी येणारे जाणारे म्हणा किंवा घरातले मुलं म्हणा, आपण म्हणा, रोजच्या रोज आपले त्याच्यावरती नजर पडते आणि आपला भगवंतावरचा जो काही विश्वास आहे ना तो जास्त प्रबळ होत जातो. म्हणून मग मी ते वरतीच ठेवलेलं आहे, जेणेकरून आपली येता जाताना नजर त्याच्यावरती जाईल. तर छान वाक्य आहे. वाचून बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे मी. मनामध्ये जर एखादी गोष्ट आपण ठरवलेली असली किंवा आपला विश्वास असला ना, तर एक ना एक दिवस आपलं जे काही स्वप्न आहे ना ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. किंवा आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी ज्याला म्हणतो ना, पॉझिटिव्ह विचार जर आपण मनामध्ये ठेवलेला असला तर एक ना एक दिवस यशस्वी आपण होतच असतो. तर आता शेवटचं काम राहिलेलं होतं लादी पुसून घेणं. आणि अशा पद्धतीने जर आपल्याला सरकवता येणारं फर्निचर जर घरामध्ये असलं तर काना कोपरा व्यवस्थित आपल्याला पुसता येतो, म्हणजे इकडे तिकडे सरकवून, जेणेकरून खाली धूळ वगैरे जमा झालेली असते किंवा झाडू मारताना कचराही जमा झालेला असतो, तर व्यवस्थित आपल्याला पुसता येतो. आता किचन पुसायचं राहिलेलं आहे शेवटचं. हॉल वगैरे पुसून झाला, बेडरूममधलंही झालेलं आहे आणि किचन पुसायला घेतलेलं आहे. सगळी कामं जर वेळच्या वेळी व्यवस्थित छान झाली तर दिवस मात्र इतका छान जातो ना, आणि आनंदातच म्हणा पण मग रिलॅक्स असं जातो. स्वतःसाठी वेळही तेवढा भेटतो. पटकन आता हा जर वेळ मी मोबाईल वगैरे बघण्यामध्ये काढला असताना कुठे मला 10 वाजून गेले असते तर मलाच कळलं किंवा 9 वाजले असते. तर वेळ होऊन जातो खरंच आपण जर हे करायला गेलो तर. मस्त छान आपल्या आवडीचं म्युझिक वगैरे लावून द्यायचं किंवा स्तोत्रमंत्र म्हणा काही लावून द्यायचं आणि आपलं काम करत राहायचं. पटापट कामं होऊनही जातात आणि तितकाच वेळ आपल्याला एक्स्ट्राचा आपल्या स्वतःसाठी भेटत असतो. जे मोठं ब्लँकेट असतं ना आपलं ते मी मशीनमध्ये लावलेलं आहे, कारण एवढं मोठं ब्लँकेट हाताने काही धुणं होत नाही आणि मशीनमध्ये अगदी पटकन निघून जातं. हे आपल्याला हलकं वाटतं पण धुतल्यानंतर ते खूप जास्त जवळ होऊन जातं. ते मशीनमध्ये लावून दिलेलं होतं मी सकाळी. एक एक करून म्हटलं आता धुवायला काढूया, रोजच्या रोज एक 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 अंथरुणं वगैरे धुवून ठेवूया, कारण आता तितकी थंडी नाही आहे. आता
पातळ गोधड्या लागतील, म्हणून मग मी एक एक ब्लँकेट आता धुवायला काढणार आहे. तर हे मशीनमध्ये लावून दिलेलं होतं, ते वाढवायला घातलं आणि देवपूजा राहिलेली होती. शेवटी देवपूजा केलेली आहे, कारण कामांच्या गडबडीमध्ये व्यवस्थित देवपूजा होत नाही किंवा नित्यसेवा होत नाही, म्हणून मग मी लास्टलाच देवपूजा करत असते. कामं झाली की दिवा मात्र सकाळी लवकर लावते. ज्यावेळेस कुलदेवतेला हळदी कुंकू करते ना अंघोळ झाल्यानंतर, तेव्हा दिवा लावून दिलेला असतो. देवपूजा मात्र शेवटी करत असते. तर आता रोजची जी काही नित्य देवपूजा आहे ती झालेली आहे आणि त्यानंतर आता रोज ठरवलं आहे, काही झालं तरी नित्यसेवेमध्ये खिंड पडता कामा नये. नित्यसेवा ही झालीच पाहिजे. रोजच्या धावपळीच्या जीवनातून आपण 15 मिनटं काढू शकतो. तर स्वामीचरित्र सारामृतातील 3 अध्याय वाचायला आणि माळजप म्हणा किंवा आपण श्रीसूक्तमचं पठण मोजून 15 मिनटं लागतात. तितका वेळ तर आपण भगवंतासाठी म्हणा किंवा आपल्या स्वतःसाठी आपण काढू शकतो. तर चला, 9:15पर्यंत सगळं टोटली कामं झालेली होती. कसा वाटला ताईंनो व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.